ठाकरे सरकारचे घोटाळे आतापर्यंत 100 घोटाळे आम्ही बाहेर काढले आहेत. त्यातल्या ह्या 25 घोटाळ्याचा पहिल्या पुस्तिकेचं प्रकाशन आज महाराष्ट्र भाजपचा कार्यकारिणीत झालं. हा 25 पैकी 12 घोटाळे याचं इन्व्हेस्टिगेशन एक्शन संपूर्ण आता ज्युडिशरी प्रोसेस सुरू आहे. यापैकी 6 लोकांची अटक झाली किंवा ते जेलमध्ये आहेत आणि आणखीन 6 याच्यावर पण इन्व्हेस्टिगेशन होऊन ॲक्शन सुरू आहे. नवीन जे 4 यात त्यात अर्जुन खोतकर, शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी जो रामनगर साखर कारखान्यात घोटाळा केला, 100 कोटीचा घोटाळा आहेत आणि त्या घोटाळ्यात पार्टनर आहेत 2 बिझनेसमॅन. त्यातला एका बिझनेसमॅनचं नाव आहे मुळे, जे विश्वास नागरे पाटील जॉईंट कमिशनरचे सासरे आहेत असं म्हणतात. त्याचबरोबर दुसरा जो घोटाळा आहे तो अशोक चव्हाण आणि त्यांच्या सहयोगींनी ज्या पद्धतीने बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नांदेड येथील 4 ब्रांचेसचा दुरुपयोग केला, त्यात धर्माबाद येथील 2 शाखा, अजूनपर्यंत तर फक्त एका ब्रांचमधले 1247 बेनामी शेतकऱ्यांचे अकाउंट बाहेर आले आहेत. एकंदर अशोक चव्हाणांच्या संस्थेला या पतपिढीने 235 कोटी रुपये कर्ज दिलेत, ज्याच्या समोर 235 कोटी रुपये बेनामी जमा करण्यात आलेले आहेत. तिसरा जो घोटाळा आहे तो ठाकरे सरकारचे मंत्री अमित देशमुख, त्यात बोगस शेतकऱ्यांच्या नावाने आणि शेतकऱ्यांच्या नावाने बोगस बँकेने कर्ज दिले, पतपेढ्यांनी कर्ज दिलेले आहेत आणि याचे पुरावे सापडलेले आहेत. त्यात पण सूतगिरणी, साखर कारखाना, सूतगिरणी अशा प्रकारचे 3 कारखान्यांचा विकास करण्यासाठी मनी लॉन्ड्रिंग करून भ्रष्टाचाराचा पैसा वळवण्यात आला आहे. आणि चौथा घोटाळा आहे समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रालयाचा. ज्या हसन मुश्रीफनी जयद सुते आपल्या परिवाराच्या कंपनीला 1500 कोटीचा बोगस कॉन्ट्रॅक्ट दिला होता, जो ठाकरे सरकारने आता रद्द केला, त्याच जयद सुते कंपनीला ठाकरे सरकारने आणखीन 3 कॉन्ट्रॅक्ट दिले आहेत. त्यात एक सहकार खातं आहे, पणन खातं आहे आणि एक समाज कल्याण मंत्रालय. या 3 मंत्रालयातले हे 3 घोटाळ्यांची तक्रार आम्ही ईडी IT सहकार खात्यात केली आहे. त्यात गंमत अशी आहे, सहकार पणन खात्याने जो टेंडर मंजूर झालं S2 इन्फोटेक कंपनीला, ऑर्डर S2 इन्फोटेकच्या नावाने निघाला आणि त्यानंतर S2 इन्फोटेकने मंत्रालयाला लिहिलं म्हणून तो कॉन्ट्रॅक्ट जयद सुतेला देण्यात आला. समाज कल्याण खातं जे आहे धनंजय मुंडे यांनी कुठलंही टेंडर प्रोसेसिंग व्यवस्थित न करता जयद सुतेला कॉन्ट्रॅक्ट दिला. तर म्हणून आता या 4 मंत्र्यांचा, धनंजय मुंडे, अशोक चव्हाण मित्र परिवार, अमित देशमुख मित्र परिवार आणि अर्जुन खोतकर मित्र परिवार, या 4चे फुल प्रूफ तक्रारी दिली आहेत. त्याचं इन्व्हेस्टिगेशन जोरात सुरू आलं आहे. एक आणखीन छोटीशी माहिती ॲडिशनल देतो. अजित पवार
अजित पवारना शिवालिक बिल्डर्सनी 100 कोटी रुपये जे दिले होते, गंमत अशी आहे हे 100 कोटी रुपये ब्राइब होती. ते 100 कोटी रुपये आता या बिल्डरच्या कंपन्यांच्या अकाउंटमध्ये राईट ऑफ करण्यात आले. म्हणजे अजित पवार मित्र परिवार हे पैसे आम्हाला परत देत नाही, राईट ऑफ केले. पवारांच्या मित्र परिवाराच्या खात्यात ते तसेच उभे आहेत आणि त्या संबंधी मंत्रालयात ईडी डिपार्टमेंटनी समन्स पाठवले आहेत. चौकशी खूप पुढे गेलेली आहेत. अजित पवारांनी हे 100 कोटी रुपये आपला आईचा, आपला ताईचा, आपला माईचा, आपल्या पत्नीचा खात्यात वळवले आहेत. आता पण ईडीचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. एकंदर हे जे 5 मंत्र्यांचा 4 नवीन घोटाळे म्हणजे जे गेले दिवाळी नंतर काढले आणि 5वा अजित पवार, या 5ची मध्ये पूर्ण गतीने तपास सुरू आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो, ठाकरे सरकारचे घोटाळे या पुस्तकाचं प्रकाशन आता भाजप कार्यकारिणीत झालं. एकंदर 100 घोटाळे ठाकरे सरकारने गेल्या 23 महिन्यात केले आहे. त्यातला हे 25 घोटाळ्याचं पहिलं संकलन आज कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आलं. पुढच्या काही आठवड्यानंतर दुसरा 25, आता 100 घोटाळ्यांचा 4 भागात आम्ही प्रकाशन करणार. एक अमरावती संबंधी सांगतो, एक माहिती. अमरावती येथे ज्या प्रकाराने ठाकरे सरकारने हिंदूंवर दहशतवाद उभा केला, एका बाजूला सरकार पोलिसांचा उपयोग अशा पद्धतीने करते, दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर आपल्या भाषणांद्वारा हिंदूमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी मला आज रात्रीच्या ट्रेनने उद्या अमरावतीच्या हिंदूंच्या संवेदना समजून घेण्यासाठी जायचं आहे. पण पोलिसांनी माझा दौऱ्यावर प्रतिबंध लादला आहे. आता पोलीस कमिशनरचा अमरावतीचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही उद्या येऊ नका, तुम्हाला आम्ही आज येऊ देणार नाही, जरा परिस्थिती संवेदनाशील आहेत, म्हणून काही दिवसांनी तुम्ही दौरा करावा. देवेंद्र फडणवीसनी मला सांगितलं की तुम्ही 2-4 दिवस दौरा पोस्टपोन करा, म्हणून मी माझा दौरा 2-4 दिवसांनी पोस्टपोन करीत आहे. कोणता घोटाळा सांगितलं? अर्जुन खोतकर यांनी सरकारी आणि राज्य सहकारी बँकांचे रामनगर साखर कारखाना आणि इनकी जमिनी बेनामी पद्धतीने घेतल्या. तापडिया म्हणून बिल्डर आहेत, त्यांनी एक कारखाना, असे 3-4 घोटाळे आहेत. हा घेतला. तो कारखाना घेण्यासाठी अर्जुन खोतकर आणि त्यांचे पार्टनर मुळे यांनी पैसे तापडियाला दिले होते. याचे आता पुरावे माझ्याकडे आले. मी जे ईडी पासून सहकार मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला सुपूर्द केले. आणि हे याच्यात जे जमिनीचं व्हॅल्युएशन आहे त्यात फार गोंधळ करण्यात आला. 77 कोटीची जमीन 27 कोटीचं व्हॅल्युएशन दाखवण्यात आलं. त्या संबंधी ज्या वेगवेगळ्या धाडी ईडीनी पण टाकल्या होत्या, आमच्याकडे जे पेपर्स होते तो नाव इट इज कन्फर्म. फक्त एकच जे मला माहीत नव्हतं की अर्जुन खोतकरनी त्यांच्या बेनामी म्हणून ज्या मुळेंचा वापर केला ते मुळे विश्वास नागरे पाटीलचे सासरे आहेत. मला माहितीच दिली नाही, बाकी पुढे या विषयात काय बोललो नाही. विश्वास नागरे पाटीलचे सासरे आहेत, त्यांनी हे पैसे दिले आहेत. ओके.
तुझे और कुछ बोलने का है? तेरे को तो आ जा। मेरे को नहीं बोलने का। हिंदी, अरे हिंदी में भी 2 शब्द बोल दूंगा। एक साइड तू दिखा, एक साइड में दिखा। अरे दोनों उल्टा मत दिखा। हिंदी में 2, हाँ 2 मिनट। ठाकरे सरकार के घोटाले, 2 साल में ठाकरे सरकार ने 100 घोटाले किए, उसमें से 25 घोटाले की यह पहली पुस्तिका आज महाराष्ट्र बीजेपी की कार्य समिति में प्रकाशित की गई। हर 2 सप्ताह में यह 25-25 घोटाले की और दूसरी 3 पुस्तिका प्रकाशित की जाएगी। ये 25 घोटाले में 12 घोटाले में जुडिशियल पुलिस इन्वेस्टिगेटिव एजेंसी की एक्शन शुरू हो चुकी है। एक्शन 6 नेता अधिकारी जेल में गए या बेल पर छूटे। कुल मिलाकर गए 15 दिवाली के बाद में 5 बड़े घोटाले की और अधिक एक्शन हुई। अशोक चव्हाण, उन्होंने बुल्डाना अर्बन कोऑपरेटिव में से 235 करोड़ की उन्होंने, उनके मित्र परिवारों ने कर्जा लिया है। उसके सामने किसानों के नाम से बेनामी पैसे जमा करवाए। दूसरी ओर अमित देशमुख लातूर, उनकी भी कंपनियों, उनके मित्र परिवार की कंपनी कारखानों में बोगस, किसानों के नाम पर बोगस कर्जा निकाला गया बैंकों से, किसानों को पता ही नहीं है। तीसरा शिवसेना नेता अर्जुन खोतकर, जिन्होंने बेनामी पद्धति से साकर कारखाने, चीनी कारखाने लिए, सरकार की 100 करोड़ की प्रॉपर्टी 25 करोड़ में लेना और बेनामी व्यक्तियों के द्वारा बिल्डिंग करना। और चौथा जो घोटाला है, अजीत पवार, अब यह सिद्ध हो चुका है कि 100 करोड़ रुपए की ब्राइब अजीत पवार को मिली। उन्होंने अपने खाते में वो लोन दिखाया, लेकिन उन कंपनियों ने वो कर्जा माफ कर दिया। है ना, इतना कॉन्ट्राडिक्शन है। शिवालिक ने पैसा दिया, शिवालिक ने कहा ये पैसा वापस नहीं आने वाला है, राइट ऑफ कर दिया। अजीत पवार ने वो पैसा अपनी माता, पत्नी, बहन, दीदी, दामाद के खाते में ट्रांसफर किया। और जो जयद सुसे कंपनी हसन मुशर्रफ के दामाद की है, उस कंपनी के और 3 मंत्रालय के घोटाले सामने आए। एक है धनंजय मुंडे समाज कल्याण मंत्रालय, उसमें ये जयद सुसे को इसी प्रकार से कॉन्ट्रैक्ट दिए गए हैं। दूसरा सहकार मंत्रालय, तीसरा टेक्सटाइल पणन मंत्रालय, उसमें सहकार मंत्रालय, पणन मंत्रालय ने कॉन्ट्रैक्ट दिया है। वो कंपनी टेंडर में S2 इन्फोटेक को कॉन्ट्रैक्ट मिला, लेकिन वास्तविकता प्रत्यक्ष में वो अवार्ड जयद सुसे को किया गया। तो ये जयद सुसे कंपनी, ये ठाकरे सरकार ने महाराष्ट्र की दामाद बना दी है, जो 4 महीने पहले खुली कंपनी को। हमने ये सब विद डॉक्यूमेंट्री एविडेंसेस ये कंप्लेंट फाइल की है। आने वाले महीना भर में ठाकरे सरकार के ये जो मैंने 5 घोटाले की बात की, उसमें से 3 नेताओं के खिलाफ एग्रेसिव एक्शन शुरू हो चुकी होगी। आज भी अजीत पवार, शिवालिक, इन ग्रुप के संबंध में इन्वेस्टिगेशन और जांच चल रही है। ओके, आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.